आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर ह्या आहेत 2 सेफ्टी पिन. या 2 सेफ्टी पिनचा वापर आपण खूप छान पद्धतीने करणार आहोत. तर ही आहे एक मोठी पिन. तर एक साईडनी पूर्ण बंद असते आणि एक साईडनी ती ओपन असते. आणि ही छोटी सेफ्टी पिन, तर या प्रत्येकाच्या घरात असतात सेफ्टी पिन. तर आपण या सेफ्टी पिनचा छानपैकी असा आजच्या व्हिडिओमध्ये वापर करणार आहोत. तर हे पाऊच घेतलेलं आहे. कोणत्याही ज्वेलरी शॉपमध्ये आपल्याला हे पाऊच भेटत असतं शॉपिंग केल्यानंतर. तर या पाऊचचा आपण छान उपयोग करणार आहोत. तर काय होतं, आपण घरामध्ये आल्यानंतर ते इकडे-तिकडे टाकून देतो. तर हे टाकून न देता त्यामध्ये असे आपण कार्ड, फोटो किंवा आपल्या काही मौल्यवान वस्तू ठेवायच्या आहेत. काय होतं, ते अशाच न ठेवून देता त्या चेन लावली की ठेवून देतो. काही वेळेस काय होतं, छोट्या मुलांच्या हातात जर पडलं तर ती चेन उघडली जाते किंवा इकडे-तिकडे आपल्या त्या वस्तू पडल्या जातात. तर असं न करता आपण काय करायचं आहे, त्या छोट्या पिनचा वापर इथे आपण करणार आहोत. तर हे अशी चेन आहे, तो पुढचा घोडा आहे, त्या घोड्याला छोटं छिद्र असतं. तर या छिद्रामध्ये आपण ती छोटी सेफ्टी पिन घेणार आहोत आणि त्याला पॅक बंद करून ठेवून देणार आहोत. जरीही मुलांनी हे पाऊच त्यांच्या हातामध्ये पडलं तरी त्यांना उघडता येणार नाही किंवा काहीच नाही. का तर ते बंद आहे, त्यातल्या वस्तूही इकडे-तिकडे पडणार नाहीत. आणि त्या सेफ्टी पिनचाही वापर आणि आपल्या पाऊचचाही वापर खूप छान पद्धतीने असा होणार आहे. तर सेफ्टी पिन चेन खूप सैल असतात, त्यामुळे ते पडण्याची शक्यता आहे आणि मुलांना उघडण्याची पण शक्यता असते. म्हणून हे असं पॅक बंद जर करून ठेवलं तर आपलं टेन्शन कमी होणार आहे. तर हा आहे पेटीकोट किंवा तुम्ही कोणतीही आपल्या बॅगमध्ये कोणत्याही आपण वस्तू भरतो, कपडे भरतो, तर आपल्याला ह्या मौल्यवान वस्तू काही आपल्याला प्रवासात घेऊन जायच्या असतात. तर काही वेळेस काय होतं, बसमध्ये आपण जातो किंवा ट्रॅव्हलिंग करतो, त्या ठिकाणी या वस्तू घेऊन जाण्याची भीती वाटते. तर भीती न वाटून देता आपण काय करायचं आहे, ही मोठी सेफ्टी पिन घेणार आहोत आणि त्या सेफ्टी पिन अशी पॅक लावून घ्यायची आहे आणि लावून घेतल्यानंतर आपण ही चेन लावून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, आपलंही टेन्शन नाही आणि काहीच नाही. आणि ही चेन लावल्यानंतर आपण परत ते छोटी सेफ्टी पिन घेऊन त्या घोड्यामध्ये, त्या छिद्रामध्ये घालून ते अशी लावून घेणार आहोत. म्हणजे ती चेनही उघडणार नाही आणि काहीच नाही. म्हणजे आपल्या बॅगमध्ये, प्रवासामध्ये ते बॅगमध्ये घडी घालून खालच्या साईडनी बॅगमध्ये ठेवून दिलं तर आपलं टेन्शन फ्री होणार आहे. तर असं जर तुम्ही केलं तर ही खूप सुंदर अशी ट्रिक आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर हा आहे स्वेटर. आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या किंवा आता ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत. तर सध्या थंडी आहे. तर आपण स्वेटरचा वापर प्रत्येक ठिकाणी करत असतो. तर आपण काही मौल्यवान वस्तू घेऊन प्रवासात जातो किंवा देवदर्शनाला जातो, ट्रॅव्हलिंग करतो, तर काय करायचं आहे, हे स्वेटरचे छोटे पाऊच असतात, तर ते खूप छोटे असतात. तर आपल्याला त्या पाऊचचा वापर काहीच होत नाही. तो पाऊच फक्त शो करता असतो. तर मग इथे काय करायचं आहे, आपल्याला ती पाऊच घ्यायचं आहे ते. आणि ते पाऊच आपल्याला या ठिकाणी त्या पाऊचचा वापर आपण करणार आहोत. तर आपण हे पाऊच पाहिलं असेल, खूप छोटं आहे, त्याच्यामध्ये 2-3च बोटं वगैरे जातात. तर या स्वेटरच्या पाऊचचा आपल्याला काहीच उपयोग नसतो. तर आपण काय करणार आहोत, ते पाऊच घेणार आहोत आणि ते पाऊच घेऊन आपण आतल्या साईडनी ते लावणार आहोत. म्हणजे आपण जर काही सोने दागिने काही असतील किंवा पैसे असतील आपले, तर आपण देवदर्शनाला चाललेले असेल तर ट्रॅव्हल्समध्ये न ठेवता काही गोष्टी, किंवा आपण गाडीमध्ये जरी ठेवलं आपल्या 4 व्हीलरमध्ये, तरीही काही वेळेस भीती असते, काही वस्तू चोरीला जात असतात. तर हे आपण आपल्या पाऊचमध्ये असे ठेवून आपण दर्शनाला जाऊ शकतो. तर ह्या ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील आपल्या चॅनलवरच्या, तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर अशा पद्धतीने आपण टाकाऊपासून टिकाऊचा वापर करणार आहोत. हे पाऊच आपण असे जर इकडे तिकडे पडले असते आणि टाकून दिले असते, तर या पाऊचचा आपण असा छानपैकी असा उपयोग केलेला आहे. तर आता आपण पुढे पाहूया. आपण बाजारात जातो किंवा कुठे प्रवासाला जातो आणि पिशवी नेतो. तर या पिशवीमध्ये आज एक पाऊच असतंच, पण आपल्या ह्या पाऊचचा पण आपण त्या ठिकाणी उपयोग करणार आहोत.
तर आतमध्ये चैन उघडल्यानंतर एक पाऊच असतं, त्या पाऊचच्या खाली आपण काय करणार आहोत तर हे दुसरं आपलं हे पाऊच आहे पहिलं, आणि त्याखाली आपण हे आपलं दुसरं पाऊच त्याच पद्धतीने ह्या सेफ्टी पिननी लावून घेणार आहोत. म्हणजे कोणालाही समजणारही नाही की आपल्या ह्या पिशवीची बॅगची जे पाऊच आहे त्या पाऊचच्या खाली दुसरं काही आहे की नाही, आणि कारण त्यामध्ये आपल्या बाकीच्याही वस्तू असतात त्यामुळे हे दिसूनही येणार नाही आणि काहीच नाही. हा आपला चोर कप्पा म्हणून होऊन जाईल. म्हणजे आपले बॅगही आपली जी वस्तू आहेत त्या पण आपल्या सेफ्टीमध्ये राहतील. तर आपल्या अशा नवनवीन चॅनलवर ट्रिक्स असतात, तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करत जा. तर आपल्याला भीतीही नाही आणि काहीच नाही आणि कोणाला दिसणार सुद्धा नाही हा चोर कप्पा. तर अशा खूप छान अशा आपल्याकडे अशा ट्रिक आहेत, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.